या सत्तेत असलेल्या राज्य सत्तेचे सरकार आहे त्याच्या विरुद्ध रोष आहे. शेतकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे. त्या सर्वांचा रोष एका बाजूला आहे आणि त्या रोषाच्या बाजूने आम्ही विरोधामध्ये एका बाजूला आम्ही आहोत. तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उभाटाच्या आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत यांचे एक चांगलं वक्तव्य आहे आणि एक चांगला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. कारण या उमेदवाराकडे बाकीच्या बघितलं तर भ्रष्टाचारयुक्त असेल, भाजपा असेल किंवा शिवसेना शिंदे गटाचे असेल, आयत्या वेळी आयात केलेले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस उभाटाचे उमेदवार हे प्रत्यक्षात सर्व संयुक्त सर्वांच्या इच्छानुसार या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले आहे. आणि या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून पकड आहे आणि आता साथीला आमच्या बरोबर महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि शिवसेना उभाटा असल्यामुळे या बाजूला कौल चांगला आहे आणि आमचा उमेदवार उद्या विजयाच्या दिशेने आहे. मतदार आमच्या बाजूने आहे. मतदार उद्या आपल्याला दाखवून देतील या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही विकासाला प्रचाराला सामोरे गेले? या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे का ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल व गायरानाचा सर्वात मोठाचा प्रश्न आहे की या ठिकाणी गायरानावर घरे राहत असलेले हजारो या ठिकाणी गोरगरीब आहेत. त्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी घरे बांधून राहतात आणि त्यांची घरं कायम करण्याचा मुद्दा आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यांना मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे, मालकी हक्क मिळायला पाहिजे, घरकुल योजना मिळायला पाहिजे, चांगली शाळा त्यांना दर्जेदार शाळा मिळायला पाहिजे, आरोग्य केंद्र त्या ठिकाणी चांगले मिळायला पाहिजे. या मूलभूत मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहोत. समोर धनाढ्य उमेदवार आहेत, आपलं विजयाचं गणित कसं राहणार? या मतदारसंघामध्ये धनदांडके उमेदवार आपल्याला सांगितलं पहिलेच का भाजपा असेल, त्या ठिकाणी एमआयएम असेल किंवा शिंदे सेना असेल, हे धनदांडके जरी असले पण या मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असेल, महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने मतदारांचा आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरणार आहोत एवढे नक्कीच आहे. गणाच्या विकासासाठी काय विजन आहे? घनाच्या विकासासाठी एक चांगल्या या मतदारसंघामध्ये विजनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक चांगली शाळा, जिल्हा परिषदेची शाळा या विभागामध्ये झाल्या पाहिजे, आरोग्य केंद्र या विभागात असले पाहिजे, क्रीडांगणे असले पाहिजे खेळाडूंसाठी आणि मूलभूत ज्या गरजा आहेत, या ज्या मूलभूत गरजा आपण ज्याला म्हणतो रस्ता असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, त्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजा आम्ही पुरवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. उद्या मतदान आहे, मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करणार? मतदारांना एवढेच आवाहन करेल, सुशिक्षित मतदारांना जो उमेदवार आहे त्याला न्याय द्यावा आणि त्याचे गॅस सिलेंडर समोर बटन दाबावं एवढं त्या ठिकाणी आवाहन करेल. चालेल. आपलं नाव सर? अंजन लक्ष्मण साळवे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष. धन्यवाद.